आज रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तथा युवा नेते आमदार सुजातदादा आंबेडकर यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट तथा व्हिडिओची सिरीज चालविल्याबद्दल 1. द पॉलिटिकल आर्किटेक्ट कंपनी, 2. विदर्भाचे राजकारण फेसबुक पेज, 3. महाराष्ट्राचा विश्वास फेसबुक पेज, 4. देवाभाऊ फेसबुक पेज, 5. वर्धा लाईव्ह यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 299 आणि 196, 357 तसेच IT ॲक्ट तथा ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी बोरगाव मंचू पोलीस स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तक्रार देण्यात आली. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर साहेब यांच्याविषयी सोशल मीडियावर चालू असलेल्या भावना दुखावणाऱ्या पोस्ट काही समाजकंटकांनी व्हायरल केल्यात. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अकोला पूर्वचे तालुकाध्यक्ष किशोर भाऊ जामनिक तथा बोरगाव मंजूच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ नीताताई संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे निवेदन तक्रार देण्यासाठी धडकले. त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते माननीय वसंतराव नागे, माजी पंचायत समिती सभापती, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते हाजी मनीस, प्रदीप भाऊ नवलकार, सरपंच अन्वी, महेंद्र घडगे, सरपंच बिरसिंगपूर सुशील मोहोळ, माजी सरपंच कुरणखेड इरफान पटेल, उपसरपंच अन्वी देवानंद गवई, योगेश भाऊ तायडे, राजू खांडेकर, समीउल्ला शाह, दादाराव सुलताने, करीमभाई मेहबूब शाह, नितेश गवई, बुद्धदास गवई, योशक भाऊ बागडे, भारत गवई, शोभाताई वानखेडे, रंजनाताई गावंडे, इक्बालभाई देशमुख, अत्तूबाई सनाउल्ला शाह, नवेदभाई अरुण तायडे, मिलिंद मोहोड, बंडू गावंडे, रुपेश वानखेडे, रोहित जामनिक, अक्षय वानखेडे, मनोज वानखेडे, रोशन गवई, प्रवीण इंगळे, सौरव तायडे आणि बहुसंख्य वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. बाळासाहेब आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर यांच्या विरोधात ज्यांनी फेसबुकवर खोटी पोस्ट टाकलेली आहे त्यांना कठोर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांना धडा शिकवायला पाहिजे. यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरू. हम ओबीसी समाज जो है, ओबीसी हद सम्राट बाला साहब अम्बेडकर, इनके विरुद्ध में जो टिप्पणी की गई उसके विरुद्ध में यहाँ बोरगाव मंजू पुलिस स्टेशन में जमा हुई है. हम बाला साहब के विरोध में ज़रा सा भी बर्दाश्त नहीं करेंगे. हमारे आदरणीय साहब के विरोध में अगर कोई ऐसा करता है, टिप्पणी करता है गलत, हम उसके विरोध में जो है धड़क मोर्चा निकालेंगे. हमने अभी पुलिस स्टेशन में जो है उसके ऊपर कार्रवाई करने की मांग को लेकर एक मेमोरेंडम दाखिल किया है. अगर इस पर कार्रवाई नहीं हुई तो आगे हम इससे जोरदार धड़क मोर्चा निकालेंगे और कानूनन कार्रवाई की मांग करेंगे. जो है ओबीसी हद सम्राट बाला साहब अम्बेडकर, इनके विरुद्ध में जो टिप्पणी की गई उसके विरुद्ध में यहाँ बोरगाव मंजू पुलिस स्टेशन में जमा हुई है. हम बाला साहब के विरोध में ज़रा सा भी बर्दाश्त नहीं करेंगे. हमारे आदरणीय साहब के विरोध में अगर कोई ऐसा करता है, टिप्पणी करता है गलत, हम उसके विरोध में जो है धड़क मोर्चा निकालेंगे. हमने अभी पुलिस स्टेशन में जो है उसके ऊपर कार्रवाई करने की मांग को लेकर एक मेमोरेंडम दाखिल किया है. अगर इस पर कार्रवाई नहीं हुई तो आगे हम इससे जोरदार धड़क मोर्चा निकालेंगे और कानूनन कार्रवाई की मांग करेंगे. 2-3 दिवसापूर्वी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या विषयी बदनामीकारक वक्तव्य केले होते. त्या निषेधार्थ आज आम्ही बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. कारण की श्रद्धेय बाळासाहेब हे आमचे दैवत आहे. त्याच्यामुळे आम्ही समाज माध्यम व माझ्या स्वतःच्या भावना दुखवल्याबद्दल मी आज तक्रार दाखल केली व लवकरात लवकर सर्व गुन्हेगारावर कठोर कारवाई व्हावी हीच आम्ही पोलीस स्टेशनला मागणी केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.